उजनी धरण राज्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं धरण, पाण्याचा मोठा साठा असलेलं धरण. पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेलं हे धरण कर्नाटकापर्यंत अतिशय महत्त्वाचं. पण या धरणामध्ये गेल्या 30 वर्षात मत्स्यबीज सोडण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळं या धरणातील पाण्याच्या प्रदूषणाची पातळी उच्चांकी झाली होती. तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकारातून पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून या धरणामध्ये मत्स्यबीज सोडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आणि गेल्या 3 वर्षात इथल्या मच्छीमारांचं आयुष्य बदलून गेलं. इथल्या मच्छीमारांना देशी मासे मोठ्या प्रमाणावर मुबलक मिळू लागले आणि इथली बाजारपेठ देखील पुन्हा पूर्ववत झाली. हा मच्छीमारांच्या आयुष्यातला सूर्योदय असला तरी उजनीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं देखील प्रमाण कमी होण्यास या उपक्रमामुळे मोठी मदत झाली आहे. मत्स्यबीज संचयन झालं आणि मत्स्यबीजाचं प्रमाण एवढं वाढलं की आता मच्छीमारांना चांगले दिवस आले आहेत. सरकारच्या या धोरणामुळे मच्छीमारांच्या आयुष्यात प्रगतीचा सूर्योदय आला आणि मच्छीमार देखील खुश झाले. अशा प्रकारचे देशी मासे यापूर्वी मिळतच नव्हते, म्हणूनच त्याचं जाहीर प्रदर्शन देखील मच्छीमार करू लागले. उजनीमध्ये असा मासा मिळणं पूर्वी दुरापास्त होतं, पण आता सर्रास रोहू, कटला, मृगल असे देशी मासे मिळू लागले आहेत, कारण त्याचं संवर्धन देखील झालं. मोठ्या प्रमाणावर हे मासे मिळू लागल्याने मच्छीमार देखील खुश झाले आहेत. आता त्यापुढचा भाग म्हणजे या उजनी धरणाला ज्या माशांनी संकट आणलेलं आहे असे मासे संकलित करायचं धोरण. मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्टॉरिकल सोसायटीनं कुरकुमच्या सिप्ला फाउंडेशनच्या मदतीने सुरू केलं आहे. यामध्ये उजनी धरणावरती ज्या परकीय माशांनी आक्रमण केलेलं आहे आणि इथली सगळी जैवसंपदा संपुष्टात आणली असे मासे शोधायचे आणि ते संकलित करून ते हद्दपार करायचे, नष्ट करून टाकायचे, अशा स्वरूपाचं नवीन एक धोरण आणलेलं आहे आणि त्यानुसार ही संकल्पना सुरू झाली आहे सकर माशांची. हे आहेत सकर मासे की जे उजनीच्या मत्स्य संपदेला धोकादायक आहेत आणि अशा माशांचं संकलन मच्छीमारांच्या मदतीने करण्याचं काम बॉम्बे नॅचरल हिस्टॉरिकल सोसायटीनं सुरू केले आहे. हजारो मासे सध्या असे सापडत आहेत जे मासे जाळ्यात अडकवून ते मासे पूर्णपणे नष्ट करायचे किंवा ते मासे उजनीच्या जलाशयातून हद्दपार करण्याचं काम सध्या आता सुरू करण्यात आलं आहे आणि ती अतिशय महत्त्वाची मोहीम आहे उजनीला अधिक शास्त्रशुद्ध, स्वच्छ आणि समृद्ध करण्याची. सध्या याच योजनेची सुरुवात उजनीमध्ये आहे. मच्छीमारांच्या मदतीनं बॉम्बे नॅचरल हिस्टॉरिकल सोसायटी आणि सिप्ला फाउंडेशन हा उपक्रम अतिशय नेटानं करत आहे. यामुळं मच्छीमारांना तर दिवस येतीलच, पण उजनी हे सर्वात सुंदर, स्वच्छ आणि शुद्ध धरण होण्यास देखील मदत होईल.